हाय गाईज, तर प्राची भोईर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. उपासना करून केली दिवसाची सुरुवात आणि त्यानंतर मी वरती कपडे धुलेले मशीनमधले काढले, सुकवायला नेले ते कपडे आणि त्यानंतर गेलो किचनमध्ये. सकाळची भांडी घासून घेतली आणि लगेच भात बनवायला घेतला. तर तांदूळ धुवून घेतले आणि ठेवले शिजत. त्यानं चहा बनवत ठेवलेला आणि इथे भाकरी करायला घेतलेल्या नाचणीच्या. आमच्या बाबांना रोज 2 टाईम भाकरी लागतात नाचणीच्या, तर त्यात बनवून घेतल्या. बघा कशी भाकर फुगली. त्यानंतर घेतली मी भाजी बनवायला ओले वाटाण्याची. माझ्यासाठी एकटीच व्हेज होती, तर भात झालेला आणि भाजी पण झाली. त्यानंतर घेतले मी बोंबील बनवायला. भाजी रेडी झालेली इकडे, तर बोंबील मी बनवले आणि त्यानंतर गेलो वरती बेडरूममध्ये आणि घेतली पूर्ण जिन्याची आणि बेडरूमची लादी पुसून घेतली खालपर्यंत. त्यानंतर जेवून घेतला आणि किचन ओटा साफ करून घेतला आणि घेतली भांडी घासून आणि मग गेलो वरती टेरेसवर. सिंजूची आंघोळ करायला घेतली. त्याला आंघोळीचा खूप कंटाळा आहे. त्याला वाटते पाण्याची भीती आणि खूप त्रास देतो आंघोळ करताना. तरी आज मी त्याला बांधून ठेवलं आहे पट्ट्याने आणि आंघोळ करायला घेतली. नाहीतर तो डायरेक्टली वरनं खालती उडी टाकून पळत खालती जातो. बघा, तरी आज खूप शांत आहे तो, नाही तर नेहमी खूप त्रास देतो. बघा त्याच्या पॉइश्चर. फायनली आंघोळ झालेली आहे शिंजूची. त्याला राग येतो आंघोळ केली का, त्याचा आपण दुश्मन होतो. त्यानंतर त्याला सुकवला, पूर्ण सुकवून घेतला. त्यानंतर बघा आता कसा हिरो दिसतोय शिंजो. त्यानंतर त्यानं चहा बनवला आणि घेतला संध्याकाळच्या भाकरी बनवायला. बघा कशी भाकर फुगले. त्यानंतर या नॉनव्हेज यानं चिकन बनवायला घेतलेला. चिकन धुवून घेतला आणि मग लगेच एका साईडला बनवायला घेतला. कांदा कापून तेलावर टाकलेला आणि बनवला. चिकन रेडी झाला आणि आम्ही आता निघलो आहे कॉलनीमध्ये. त्यानंतर आम्ही पोचलो 7-11ला. तिथे केली थोडीफार शॉपिंग, घेतलं सामान आणि निघलो आणि घेतले मिनी मोमोज. आलो घरी आणि भांडी घासून घेतली. कसा वाटला गाईज तुम्हाला माझा ब्लॉग, कमेंट करून नक्की सांगा.